नमस्कार, माझ्या लेटेस्ट ब्लाऊज डिझाईन बाय उषा हिरे या यूट्यूब चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत आहे. तर आपण आज स्लीव्ज डिझाईन कशी तयार केली ते पाहूया आणि गळा देखील डिझाईन केलेला आहे ते ह्याच व्हिडिओमध्ये पाहूया. त्याच्यासाठी व्हिडिओ थोडा मोठा होणार आहे, पण पूर्ण व्हिडिओ नक्की बघा. तुम्हाला स्लीव्ज डिझाईन पण आणि बॅकनेक डिझाईन पण आवडेल. खूप सुंदर आहे. चला तर वेळ न घालवता आपण लगेच आपल्या व्हिडिओला सुरुवात करूया. आता इथं मी बाहीला आधी प्लेट्स जोडून घेतलेले आहेत आणि आता आपण स्लीव्जना जी खाली पट्टी लावणार आहोत ते काठाची ती अटॅच करून घेऊया. अशा पद्धतीने मी आता एक टीप टाकून घेतली. आता आपण इथं पट्टी पाहिजे तशी लहान मोठी आपल्या आवडीनुसार आपण घेऊ शकतो. आता आपण दाब टीप टाकून घेऊया. तशी स्लीव्ज नॉर्मलच कटिंग केली आपली साधी जशी असते ती, आणि तिला आपण साडीच्या कपड्याचं आधी प्लेट्स जोडून घेतलं तरी चालतं. म्हणजे तसं मी आता ब्लाऊज पीसचंच घेतलं, पण आपण इथं विदाऊट कलरही वापरू शकतो. आणि आपल्याला पाहिजे तेवढी पट्टी ही काठाची तयार करून घ्यायची आणि उरलेलं काठ फोल्ड करून घ्यायचं. असे जिथपर्यंत आपल्याला प्लेट्स पाहिजे तसे तिथपर्यंत आपण ते काठ जोडून घेऊया खाली. हे बघा किती छान बाही वाटते. आपण दुसरी बाही देखील तशी तयार करून घेऊया. साधे प्लेट्स जोडून घेतलेले आहेत वरच्या भागाला बाहीच्या, आणि मग आता खाली आपण काठाची एक पट्टी जोडून घेऊया. म्हणजे काठ जे आहे ते आपल्याला पाहिजे तेवढे ठेवूया आणि बाकीचे फोल्ड करून आतमध्ये दुमडून देऊया. अशा पद्धतीने आपण दोन्ही बाही तयार झालेले आहेत आपले. हे बघा, आता इथं मी मध्यभागी बटन लावणार आहे, ते व्हिडिओच्या शेवटी दाखवलेलंच आहे तसं. आता आपण बॅकनेक तयार करून घेऊया. आधी कमरेला टीप टाकून घेऊया एक. अशी कमरेला टीप टाकून घेतल्याच्या नंतर मग गळ्याला जरा पायपिंग लावून घेऊया. पायपिंग आपल्याला पलटवायची आहे, त्याच्यासाठी मी आधी अस्तरला ती पायपिंग जोडून घेतलेली आहे. आणि मग आपण आता साडीच्या कपड्यावर ते ठेवून एक एक टीप टाकून घेऊया आणि मग ते कट करून गळा पलटवून घेऊया. बघा अशा पद्धतीने आपलं पूर्ण गळ्याला टीप टाकून झालेली आहे. आता आपण गळा पलटवून घेऊया. आता आपण कमरेला दाब टीप टाकून घेऊया एक. जरा कोणा काढायचं, जरा म्हणजे काहीतरी असे हे घ्यायचं पेन किंवा पेनने, आणि ते कोणा जो आहे तो व्यवस्थित आपण पलटवून घेऊया. आता आपण कमरेला दाब टीप टाकून घेऊया. अशा प्रकारे आपली दाब टीप आता आपण गळ्याला देखील दाब टीप टाकून घेऊया. पूर्ण गळ्याला आपल्याला दाब टीप टाकून घ्यायची आहे. अशा प्रकारे आपल्या पूर्ण गळ्याला देखील दाब टीप टाकून झालेली आहे. मी येलो कलरची पायपिंग याच्यासाठी घेतली की त्याच्या काठाला थोडीशी येलो कलरची डिझाईन आहे म्हणून. आता आपण पुढचं प्रिन्सेस कट आहे, पुढचा भाग आता जोडून घेऊया. फ्रंट साईज आपण आता पुढची बाजू तयार करून घेऊया पूर्ण. आता आपण योक जोडून घेतली. योक जोडून झाल्यावर असं फोल्ड करायचं आणि आपण कटोरीच्या ब्लाऊजना जसं जोडतो तसंच ह्याला प्रिन्सेस कटच्या ब्लाऊजला देखील आपण योक जोडून घेऊया.
मी आधीचं व्हिडिओ अपलोड केलं ते तिथं दाखवलेलंच आहे. कटोरीचं ब्लाऊजचं व्हिडिओ अपलोड केलं. तिथं आपण ही योग कशी जोडून पलटवून घेतले ते सविस्तर तिथं सांगितलेलं आहे. आता हे व्हिडिओ मोठं होत होतं, त्याच्यासाठी जरा मी स्पीडने ते व्हिडिओ दाखवण्याचा प्रयत्न करते, म्हणून तुम्हाला ते पटकन लक्षात आलं जर नसतील तर तुम्ही आधीचा व्हिडिओ देखील पाहू शकता. आता आपण शोल्डर जोडून घेऊया. तर हे बघा, आपलं ब्लाऊज असं तयार पूर्ण कंप्लीट झाल्यावर असं दिसतं. ते आता डीप गळा असल्यामुळे थोडंसं आपल्याला म्हणजे ते व्यवस्थित पकडताना जरा गळा इकडं तिकडं ओढला जातोय. असं ही बघा बाहीची डिझाईन आपण अशी केली. आणि बटन देखील आपण मध्ये लावलेलं आहे इथं बघा व्हिडिओमध्ये दाखवल्याप्रमाणे. आणि हे बघा आतली बाजू देखील किती फिनिशिंग आहे बघा. प्रिन्सेस कटचं ब्लाऊज आहे, त्याला कुठेही दोरे वगैरे निघणार नाही याची काळजी घेतलेली आहे आपण. व्यवस्थित फिनिशिंग आतून बाहेरून दोन्ही बाजूनी फिनिशिंग खूप छान येते. आपण जसं बाहेरच्या बाजूला फिनिशिंग ठेवतो तशी आतल्या बाजूला देखील फिनिशिंग पाहिजे. त्याच्याने ब्लाऊज खूप छान वाटतात आणि बघायलाही छान वाटतात आणि घातल्यावरही कुठे काठाचं वगैरे असेल ते कापड टोचत नाही. त्याच्यासाठी मी शक्यतोवर प्रिन्सेस कट हे आतून बाहेरून दोन्ही बाजूने व्यवस्थित हे म्हणजे फिटिंग करून घेते असं. म्हणजे टीप जी आपण टाकतो मधल्या प्रिन्सेस कटला ती दिसत नाही. बघा किती छान पायपिंग. आणि हे आता लटकनला देखील असे आपण समोसा आकार दिलेला आहे. 2-2 असे लटकन लावून घेतलेले आहेत. खूप छान वाटते ही डिझाईन, सिंपल आणि सोपी. आता आपण इथं पुढच्या गळ्याला फक्त वन साईड लेस लावलेली आहे, कारण एक साईड तर काय पदरमध्ये झाकली जाते. त्याच्यासाठी मी एक ओपन जी बाजू आहे त्याला फक्त लेस लावली पुढच्या गळ्याला. बघा असं पूर्ण ब्लाऊज तयार झाल्यावर आपलं किती छान लुक आलेले आहे त्याला बघा. हे बघा असे मध्यभागी बटन लावलेत आपण. काठाचाच वापर करून ते बटन तयार करून घेतला आणि पायपिंग देखील खूप सुंदर वाटते. बघा किती छान लुक आलाय आपल्या ब्लाऊजला. आणि लटकन डीप गळा असल्यामुळे ते घातल्याच्या नंतर खूप छान वाटतं. तर मग चला, असे नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी माझ्या चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. आणि माझं पूर्ण व्हिडिओ पाहिलं त्याबद्दल मनापासून धन्यवाद. आणि असेच सपोर्ट करत राहा.